नमस्कार, मी प्रणिता बोरसे. जय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे प्रकाश सुर्वेंच्या वादग्रस्त वक्तव्याची. मराठी माझी आई आणि उत्तर भारत माझी मावशी. एक वेळ आई मेली तरी चालेल, पण माझी मावशी जगली पाहिजे. उत्तर भारतीय वोट बँकसाठी प्रकाश सुर्वे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय. मागाठाण्याचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे. तर यावर अनेक प्रतिक्रिया समोर आलेल्या आहेत. टीका सुर्वेंवर केल्या जात आहेत. भारत मेरी मौसी है और एक बार माँ मर गई तो चलेगा, लेकिन मौसी मरना नहीं चाहिए, क्योंकि मौसी ज्यादा प्यार करती है। तो माँ से ज्यादा प्यार आपने मुझे दिया है, तो यही प्यार मेरे साथियों के लिए भी बरकरार रखो, यही मैं कहूंगा और मेरे दो शब्द खत्म करूंगा। जय हिंद, जय महाराष्ट्र। तो उत्तर भारत मेरी मौसी है और एक बार माँ मर गई तो चलेगा, लेकिन मौसी मरना नहीं चाहिए, क्योंकि मौसी ज्यादा प्यार करती है। तो माँ से ज्यादा प्यार आपने मुझे दिया है, तो यही प्यार मेरे साथियों के लिए भी बरकरार रखो, यही मैं कहूंगा और मेरे दो शब्द खत्म करूंगा। जय हिंद, जय महाराष्ट्र। तो उत्तर भारत मेरी मौसी है। एका सभेत प्रकाश सुर्वे यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. आणि याच संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत. आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे सध्या माझ्यासोबत जोडले गेले आहे. ज्योत्स्ना, आपण पाहिलंय मराठी संदर्भात प्रकाश सुर्वे लोकप्रतिनिधी आहेत ते, आणि त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे. त्यामुळे आता वोट बँकसाठी लोकप्रतिनिधी काहीही करू शकतात का, असा प्रश्न विचारला जातोय. प्रणिता, अगदी बरोबर आहे. एक मराठी आमदार हे वक्तव्य करतो आणि त्यातल्या त्यात शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी हा मुद्दा जो आहे तो उत्तर भारतीय यांचा एक कार्यक्रम होता. त्या उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमामध्ये सरळ हिंदीमध्ये भाषण करत मराठीला फक्त नावच नाही ठेवली आहेत, तर त्यांनी हे सुद्धा म्हटलंय की माझी जी मराठी आहे ती माझी मातृभूमी आहे, माझी आई आहे आणि ती मेली तरी चालेल, मात्र हिंदी म्हणजे एकूणच जे आहे ते मावशी, हिंदी जी आहे ती मावशी आहे आणि ती जगायला पाहिजे. अशा प्रकारचा वादग्रस्तच नव्हे तर एक चीड आणणारं वक्तव्य जे आहे ते प्रकाश सुर्वे यांनी केलेलं आहे. आणि याच्यावरती मग राजकीय प्रतिक्रिया उमटल्यानंतर आणि एकूणच राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झाल्यानंतर प्रकाश सुर्वे यांनी हात जोडून जी आहे ती माफी मागितलेली आहे. मात्र सवाल असा उपस्थित होतो की एक मराठी आमदार, एक शिवसेनेचा आमदार जो आहे तो उत्तर भारतीय किंवा कोणत्याही जर भाषेचं कौतुक करत असेल, कुठल्या समाजाचं कौतुक करत असेल तर त्याबद्दल कोणाला वाद नसतो. मात्र माझी आई मेली तर चालेल, माझी मातृभूमी मेली तर चालेल, माझी मातृभाषा मेली तर चालेल, अशा प्रकारचं वक्तव्य करायचं, टाळ्यांचा गडगडाट घ्यायचा आणि त्याच्यानंतर राजकीय प्रतिक्रिया उलटल्यानंतर आपल्या या वक्तव्याचा विपर्यास झालाय असा एक आव आणायचा आणि त्याच्यानंतर सांगायचं की मी जे काही बोललो त्याची मी माफी मागतो आणि मी जे बोललो त्याचा अर्थ तसा नव्हता. याच्यावरून हा सरळ स्पष्ट जे आहे ते होतं की एका बाजूला हिंदी आणि मराठी असा वाद सुरू असताना प्रकाश सुर्वे मराठी आमदार जो आहे अशा प्रकारचं स्टेटमेंट करतात आणि त्याच्यानंतर माफी मागितल्यानंतर हा खरोखरच वाद इथेच मिटतोय का, की मराठी माणसाच्या भावना दुखावल्या जात नाही का, असाच प्रकारचा सवाल आता इथे उपस्थित होतोय. मात्र याच्या विरोधात मनसे आणि एकूणच उद्धव ठाकरे यांची शिवसेना जी आहे ती आक्रमक झालेली आहे. आणि हा सर्वात पहिल्यांदा व्हिडिओ जो आहे तो मनसेचे नेते नयन कदम यांनी ट्विट केला होता आणि त्यानंतर शिवसेना आणि मनसे आणि एकूणच महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी विविध प्रतिक्रिया आता समोर येत आहे. राजकीय टीका त्यांच्यावर होऊ लागलेल्या आहे. या संदर्भात आता माफीनंतर हे प्रकरण थांबतं का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात. आणि याच संदर्भात गुलाबराव पाटील यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही ऐकूयात. प्रकाश सुर्वे यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलेले. आमदार प्रकाश सुर्वे यांनी आई मेली तरी चालेल पण मावशी जगली पाहिजे असं प्रकाश सुर्वेने वादग्रस्त वक्तव्य. कोणती मावशी मला माहित नाही. मावशी कोण? हिंदी आणि मराठी भाषेवर बोलताना मला माहित नाही.